श्री स्वामी समर्थ. ऑफिसवरून घरी आले आणि गरमीतून तर संध्याकाळी काही चाय वगैरे प्यायची तर इच्छाच होत नाही. त्याच्यामुळे मस्त फ्रीजमधून थंडगार असा कलिंगड काढला, तो कट केला आणि मम्मी पप्पांना दिला आणि मी सुद्धा थोडा खाल्ला. त्याच्यानंतर मी संध्याकाळी देवपूजा करून घेतली. मस्त अगरबत्ती लावले, दिवे प्रज्वलित केले. त्याच्यानंतर मम्मीने वडापाव आणला होता माझ्यासाठी, तो मी खाल्ला आणि त्याच्यानंतर लागले आपली जेवण करायच्या सुरुवातीला. आणि आज फर्स्ट टाईम बनवणार होते मी चवळीची डाळ. आम्ही ही खात नाही, त्यामुळे मला कशी बनवायची हे तर मला माहीतच नाही. त्याच्यामुळे मी यूट्यूबवर 1-2 रेसिपी बघितल्या, त्यानंतर समजलं की अशी बनवायची. त्याच्यामध्ये थोड्याफार गोष्टी मी माझ्या ॲड केल्या. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक वांगी टाकली मी, ती वांगी कट करून घेतली. त्याच्यानंतर मी टोमॅटोसुद्धा एक टाकला त्याच्यामध्ये आणि तोसुद्धा मी कट करून घेतला. डाळ स्वच्छ धुवून वगैरे मी कुकरमध्ये टाकले आणि त्याच्यामध्ये माझ्याकडे एक बटाटा होता, तोसुद्धा मी त्याच्यामध्ये कट करून टाकला आणि कुकरमध्येच हळद आणि मीठ टाकलं होतं आणि एका साईडला कुकर आणि भात शिजतोय तोपर्यंत मी भाकरी करायची तयारी केली. पीठ मळून ठेवलं, म्हणजे टाईम पण बचत होतो आणि एका साईडला आपलं कामसुद्धा पटापट होतं. आणि मी नंतर डाळीला फोडणी द्यायला घेतली. तेल टाकलं, कढीपत्ता आणि मसाल्याची फोडणी दिली. हा मसाला तर तुम्हाला माहीतच आहे, घरगुती आहे. आणि बेसिक्स मसाले टाकले आपले सगळे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये डाळ टाकली. त्याच्यामध्ये ऑलरेडी पाणी होतं, त्याच्यामुळे मी पाणी ॲड नाही केलं आणि वरून मस्त कोथिंबीर टाकली आणि थोडा वेळ शिजून दिली. तोपर्यंत इकडे मी एका साईडला भाकरी करायला घेतली. भाकऱ्यासुद्धा माझ्या झाल्या आणि त्यानंतर मम्मीची फरमाईश होती, तिला ऑमलेट खायचं होतं, त्याच्यामुळे ऑमलेट बनवलं. आणि प्लीज जज करू नका, हा शुक्रवारचा व्लॉग आहे. मी शुक्रवारी टाकला नव्हता म्हणून आज टाकते आहे. तुम्हाला माझे व्लॉग कसे वाटतात हे मला नक्की कळवा. बाय.